अलंक अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माझा ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरणतयाचे होता साचे, चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे, अहंकार सांडून, झणी टाकावी तयावरून या काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर, तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी, व्हावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला, की सद्गुरुला तोष, वरद हस्त मस्तकी ठेवूनी, देई मज आदेश, देई मज आदेश. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत्, ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं, गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं, ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो, ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानदेव. आज शनिवार, आजही काहीतरी वेगळा दिवस आहे ना. आपण मारुतीरायांना आपण वंदन करू. हनुमानासारखा दास आपण होण्याचा प्रयत्न करूया. सगळे सद्गुरू आहेत, सगळे परमात्मरूप जे जे कोणी आहेत सगळेच, तर त्यांच्या ठिकाणी आपण वंदन करूया. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन. आणि आज आपण आता 25वी ओवी घेणार आहोत. काल 23-24 झालेले आहेत. तोच विषय इतका पक्का करायचा डोक्यात की सगळा भेदभाव संपून जाऊ देत. भेदभाव जावो लया. ज्या वेळेला सगळं तू मी, सगळं विश्वातले सगळे हे एकरूप आहेत, सगळं परमात्मरूपच आहेत, हे ज्या दिवशी आपल्याला असं मनातून सगळं वाटायला लागेल, असा हळूहळू अनुभव यायला लागेल, त्यावेळेला आपल्याला ही मुक्ती मिळेल किंवा आपल्याला हे अनुभवामृत पचलं किंवा समजलं असं होऊ शकेल. तर 24वी ओवी बघूया. 22-23 काल झाल्या होत्या. पुन्हा एकदा ती एक ओढ म्हणून किंवा आपली ती कोणी नसतील तर त्यांना समजावं म्हणून आणि आपल्या मनाला तिथंपर्यंत पुन्हा कालपर्यंत घेऊन जायचं. काल मी म्हटलं तसं ज्या ज्या ओव्या होत आहेत ज्या दिवशी, त्या पुन्हा एकदा घरामध्ये वाचून
त्याच्याबद्दल थोडं 5-10 मिनिट चिंतन करून, किंवा खूपदा काय होतं आता बघा, आपल्याला जे समजलं ना, आज जे ऐकलं ना, ते नकळत आपण जर आपल्या घरातले असतील, आपली मैत्रीण असेल, आपण बाहेर जातो, कोणी भेटतं आणि त्यांना जर आपण 5 मिनिट सांगितलं की असं असं आहे बरं का, तर आपल्या मनामध्ये तो विषय छान पक्का बसतो. किंवा एखादं उदाहरण सांगितलं असेल, ज्ञानदेवांनी सांगितलेलं असू दे, समर्थांचं असू दे, किंवा आपल्या हातून एखादं बोललं जातं, तर ती उदाहरणं जर आपण पक्की लक्षात ठेवली ना, तर हा सगळा द्वंद्वाचा भाग किंवा द्वैताचा पसारा हा आपोआप मिटला जातो. आता काल काय सांगितलं होतं बघा, 23मध्ये, 24मध्ये बघूया, 23 तर झालेलंच आहे. गोडी आणि गुळू, नाही 23च थोडं फास्ट घेऊ. गोडी आणि गुळू, कापूर आणि परिमळू, निवडू जाता पांगुळू निवाडू होय. त्यातला जर निवाडा करायचा झाला, गुळातली गूळ वेगळा, गूळ कोणता आणि गोडी कुठली, असं नाही करता येत. मग आपला जो निवाडा आहे तोच पांगळा होतो. विचार करण्याची किंवा निर्णय घेण्याची शक्ती आहे तीच आपली पांगळी होऊन जाते. किंवा कापूर आणि परिमळ, तो तर खरंच उडूनच जातो की नाही कापूर, त्याचा सुगंध आपल्याला काही काळ अनुभवता येतो. मग आपण काय म्हणू, सुगंधच खरा आहे तो कापूर नाही खरा, असं नाही आहे. त्या कापरातूनच तो सुगंध आलेला आहे. म्हणजे त्या दोघांमधलंही आपल्याला कापूर की हे वेगळं आहे का, असा निवाडा करताच येत नाही. 24वी ओवी घेतली होती, समग्र दीप्ती घेता जेवी दीपची ये हाता. दीप्ती म्हणजे तो प्रकाश, दिव्याचा प्रकाश जर आपण असा उचलून घ्यायचा म्हणलं, येतो का हो असा प्रकाश उचलता येतो आपल्याला? नाही उचलता येत. ती सगळी दीप्ती आणि त्याच्यासह दिवा हे आपल्या हातात येतं. काल मी उदाहरणं सांगितली होती की आपण 75 असेल, काय म्हणू, सहस्रचंद्र दर्शन असेल, किंवा अगदी 1 वर्षाच्या बाळाचा वाढदिवस असेल, आईला किती हौस असते हो त्या बाळाला ओवाळताना. मग तिथेची त्याच्यावरनं ती सगळी माया, प्रेम आणि ती सगळी दीप्ती कुरवंडून टाकत असते. आणि असं वाटतं की माझं बाळसुद्धा या दिव्याप्रमाणे तेजस्वी व्हावं. तुम्हाला आठवत असेल की पूर्वीच्या काळी वाढदिवस म्हणजे या मेणबत्त्या बंद करणं, केक कापणं, हे आम्ही कधी अनुभवलेलंच नव्हतं. पण ज्या काळात खरं लोक पारतंत्र्यात होते तेव्हा आपल्या संस्कृतीशी अगदी धरून होते. आणि आता जसा जसा पारतंत्र्याचा काळ संपला, स्वातंत्र्याचा जास्त वाढत चालला, तर आपण ते पूर्वीचे नाही, पाश्चिमात्यांचे सगळे संस्कार आपल्याकडे जास्त ओढून घ्यायला लागलो असं वाटायला. मला आठवतं, बाकी काही नसेच आमच्या घरामध्ये, तुमचंही ते आठवत असेल बालपण, कुणीतरी शेअर करा एका दिवशी, की तो वाढदिवस असला की फक्त ताटाभोवती रांगोळी घालायची, घरातलाच काहीतरी छान एखादा गोड पदार्थ किंवा आपल्या आवडीचा असेल, ज्या मुलाचा जो आवडीचा असेल तो करायचा, सगळ्यांनी बरोबर जेवायला बसायचं, आईनं वाढायचं, आई आजी नंतर जेवत असतील, त्याच्यासमोर जशी आपण देवापुढं समई तेवत ठेवतो तशी ती समई किंवा दिवा लावलेला असायचा. किती त्याच्यामध्ये गहन अर्थ होता हो, की माझ्या ह्या दिव्यासारखं माझं हे बाळ असेल, माझी ही मुलगी असेल, माझा हा मुलगा असेल, हा तेजस्वी होऊ देत, त्यातली दीप्ती त्यालाही प्राप्त होऊ देत, आणि दिव्यासारखा तो दिवाच आपण म्हणतो ना, हा अगदी दिवटा लागून गेला आहे. ह्या सगळ्या अशा का उपमा दिल्या असतील तर दिवा आणि दिव्याची प्रकाश किंवा प्रभा ही अलग करता येत नाही. करू लागलं तर तो आपला पराभव असेल, आपल्याला तो विजय मिळणार नाही, आपला तो निवाडा पांगळा ठरेल. असं छान, म्हणजे किती त्याच्यावर चिंतन करू तेवढं होईल बघ. आणि आपण आतासुद्धा मुलांना जर अशाच सवयी लावल्या ना, की नाही केक कापायचं, नाही मेणबत्त्या विझवणं, हा तर विरुद्धच आहे ना. आपल्याकडं काय म्हणतो आपण, जीवेत शरद शतम, म्हणजे त्याला आयुष्य 100 वर्षे कमीत कमी मानलेलं आहे आपल्या ऋषींनी. आणि 100 वर्ष आयुष्य असं दिव्यासारखं तेजस्वी करायचं, गुळासारखी गोडी ठेवणारं करायचं, असं मला एकदम आत्ता विचार करता करता मनात आलं. आता पुढच्या 25व्या ओवीत काय म्हणतात बघा. सगळ्यांनी माझ्याबरोबर ज्यांच्याकडे पुस्तकं असतील ते पाठोपाठ म्हणत राहा, आपल्या आपल्या ठिकाणी म्हणत राहा. 25वी ओवी. 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 25वी ओवी
आता दिवा आणि सूर्य त्याच्यात तसा फरक आहे का हो? दोघांचा प्रकाश आहे, पण सूर्य एवढा मोठा आहे, दिवा त्याच्या तुलनेनं छोटा आहे. दिव्याच्या तुलनेनं पण ती छोटीशी आहे. त्याच्यापेक्षा अगदी आपण एवढंसं निरांजन लावतो तेही त्याच्यापेक्षा छोटं आहे. पण सगळ्यांचा प्रकाशवत्र सारखाच असतो. आता इथं म्हणतात, जैसी सूर्य मिरवे प्रभा, जैसी सूर्य मिरवे प्रभा, जैसी सूर्य मिरवे प्रभा, प्रभे सूर्यत्वची गाभा, प्रभे सूर्यत्वची गाभा, जैसी सूर्य मिरवे प्रभा, प्रभे सूर्यत्वची गाभा, सूर्यत्वची गाभा, प्रभे सूर्यत्वची गाभा, तैशी भेद गिळीत शोभा, तैशी भेद गिळीत शोभा, एकची जे, तैशी भेद गिळीत शोभा. सगळं गिळून टाकायचं आहे भेद. किती सोपं आहे हो, पण हे आपण अंमलात आणत नाही. भेदभाव भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या भावना. नित्य हो आराधना. इतक्या छोट्या छोट्या गीतातून सुद्धा सगळ्या कवींनी तोच संदेश दिलेला आहे. आता इथं बघा, तैशी भेद गिळीत शोभा, एकची ते एकची जे. आता जैसी म्हणजे ज्याप्रमाणे, जैसी सूर्य मिरवे प्रभा, जसं काही सूर्य आपली प्रभा मिरवत असतो. छान त्यांनी वर्णनं किती छान केलेली आहेत बघा. आता मिरवे शब्द कुठून आला असेल हो ज्ञानदेवांच्या मनामध्ये किंवा वाणीमध्ये किंवा या लेखनीमध्ये? वाणीमध्येच म्हणायचे, ते बोललेले आहेत आणि सगळं लिहिलं गेले. तर मिरवणं हे आपल्या लोकांना पटतं. कार्यक्रम म्हणलं की काय मिरवत असतात सगळे, जाऊ दे, रोजचं सुद्धा जीवनसुद्धा आपल्याला मिरवण्यासाठीच असतं. मग त्या सूर्याची प्रभासुद्धा तो मिरवत असतो असं त्यांनी छान म्हणले बघ. आणि प्रभे सूर्यत्वची गाभा, आणि प्रभेच्या ठिकाणी काय आहे? सूर्यच आहे. प्रभा आणि सूर्य हे वेगळे करताच येत नाहीत. म्हणून प्रभे म्हणजे प्रभेच्या ठिकाणी किंवा प्रभेचा. गाभा हा सूर्यच आहे. प्रभे सूर्यत्वची गाभा, सूर्यत्वाच्या ठिकाणी, सूर्याच्या ठिकाणी सूर्यत्व आहे. त्व हा प्रत्यय लावला की त्याच्या ठिकाणचे जे गुण किंवा जे आहे ते आहे असा अर्थ होतो. मनुष्य, मनुष्याच्या ठिकाणी काय पाहिजे? मनुष्यत्व. गुण कुठलंही जे आपण असेल त्याला त्व लावला की हे. तर आता त्व म्हणजे त्या मनुष्याच्या ठिकाणी असलेले जे सगळे स्वभाव, गुण, वैशिष्ट्य ते मनुष्याच्या ठिकाणी पाहिजे. म्हणून मग अशी कुठंतरी ऐकलं की मला वाटतं ह्या ज्योत्स्नाताईच म्हणत होत्या की काय, आता आठवलं ना मला, की माणसा कधी होशील माणूस होतो. माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. त्या वाघाकडून अपेक्षा नाही आहे खूप दया दाखवा, प्रेम दाखवा. तो जर असं दयाळूपणा दाखवायला लागला तर त्याला वाघ कोणी म्हणणारच नाही. पण माणसाच्या ठिकाणी दया, प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी, सगळे 26 गुण सांगितलेले आहेत भगवंतांनी, ते सगळे आले पाहिजेत. तसं सूर्याच्या ठिकाणी सूर्यत्वच पाहिजे. सूर्य जर चंद्रासारखा शीतल झाला तर सृष्टीचं हे चालेल का हो? चक्र चालेल का? वनस्पती उगवतील का? वृक्ष वाढतील का? आपली वाढ होईल का? त्या सूर्यामुळं हे सगळं जग चालले असं आपण म्हणतो. म्हणून त्यांनी काय म्हटलं की प्रभे सूर्यत्वची गाभा. तो गाभा आहे प्रभेचा. सूर्यत्व त्याचा गाभा आहे. म्हणजे प्रभेमध्ये सूर्यत्व आहेच. तैशी भेद गिळीत शोभा. तैशी म्हणजे त्याप्रमाणे. त्याप्रमाणे भेद गिळीत म्हणजे हा सगळा भेद गिळत, ग्रासून टाकत, नाहीसे करत, शोभा एकची जे, एकच शोभा आहे. हा सगळा भेद जर मावळला, नष्ट झाला तर कोणती शोभा आहे हो? एकच, चैतन्याची, परमात्म्याची. तर चैतन्य, एकच चैतन्य सगळीकडं नांदत आहे.
ही जर आपल्याला जाणीव झाली तर मग ह्या सगळ्यांमधला भेद जो आहे तो आपला नष्ट होईल, तो संपून जाईल. म्हणजे पुरुषाच्या योगानं प्रकृत्यादी जगत भासते. प्रकृतीचा जो सगळा सांगितलेला की पुरुष हाच गाभा आहे, प्रकृती वेगळी मानायचीच नाही आहे, पुरुष वेगळा मानायचाच नाही, पण ते दोघं एकमेकांशी अन्योन्य म्हणजे अगदी एकत्वानं राहत आहेत. म्हणजे सूर्य आणि प्रभा हे शब्द दोन आहेत, पण अर्थ एकच सूचित होतो, सूर्य. किंवा पुरुष आणि प्रकृती हे शब्द दोन आहेत, पण सच्चिदानंद रूप आत्मतत्व हेच आपल्याला या सगळ्यातून जाणवतं किंवा समजून घ्यायचं आहे. किती व्यवहारातली कितीही उदाहरणं पाहिली तरी आपल्याला, आता जसं गुळाची दिली, काहींनी स्वरूपानंदांनी तिथे साखरच म्हणली, साखरेला गोडी आहे. अजून ज्या ज्या गोड वस्तू आहेत त्यातली गोडी आणि ती वस्तू किंवा ते फळ हे भिन्न नाही असं लक्षात घ्यायचं. इथं फक्त त्यांनी गूळ किंवा साखर म्हटली म्हणून फक्त आपण तेवढंच समजून घ्यायचं असं नाही आहे. आणि मिरवे प्रभा हा शब्द तर मला फार आवडला. आणि तैसी भेद गिळीत शोभ, ही जी चैतन्याची शोभा आहे ही सगळी भेद गिळून टाकते. म्हणून त्या कवीने म्हणलं, भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या भावना. म्हणजे हे सगळं किती सोपं आहे हो. सगळ्यांशी सगळ्यांनी प्रेमाने वागायचं. तू मी हा भेदच ठेवायचा नाही. तू म्हणजेच मी म्हणजेच तू, कारण आत्मतत्व एकच आहे, सगळ्यांमध्ये एकसारखंच भरून राहिलेलं आहे. आपण किती वेळा तोच विचार करतो, मुंगी एवढासा जीव आहे, कीटक अगदी एवढेसे असतात, चिलट बिलट मुंगी, त्यांच्यामध्ये आत्मतत्व तेवढंच आहे जेवढं मोठ्या पर्वतामध्ये आहे, जेवढं मोठ्या हत्तीमध्ये आहे. आता अजून काही प्राणी असतील, पक्षी असतील, त्या प्रत्येकामध्येही आत्मतत्व तेवढंच आहे. मग जर आपण सगळे एकच आहोत, सगळ्यांमध्ये एकच तत्व आहे, तर हा भेद कशाला ठेवायचा? नाही ठेवायचं. अजून एक तर पुढच्या ओवीमध्ये पण आता यातले थोडेसे हे बघूया आपण. गुलाबराव महाराज काय म्हणतात अगदी थोडक्यामध्ये. हां, ते असं म्हणतात, जैसा सूर्य मिरवी प्रभा, प्रभी सूर्यत्वाचा गाभा, तेवी भेद गिळीत शोभा एकची ते. याच्यावर त्यांनी फारसं काही हे केलेलंच नाही. बिंबच नाही, बिंबाचं तो वेगळं आहे, म्हणजे याच्यावर त्यांनी दिलंच नाही वेगळं काही. गिरवाण म्हणजे संस्कृत जे आहे ते फक्त बघूया आता. प्रभया राजते सूर्य, प्रभया राजते सूर्य. प्रभया म्हणजे प्रभेने, राजते म्हणजे शोभून दिसतो. सांगा, त्या सूर्यामध्ये जर प्रभाच नसती तर सूर्य शोभला असता का हो? नाही. प्रभा गर्भगतो रवीही, आणि रवी कसा आहे? प्रभेनं, म्हणजे ज्याच्या गर्भामध्ये किंवा जिच्या गर्भामध्ये तो आहे, सगळी प्रभा आहे, अशी ती प्रभा आहे. आणि त्याच्यामुळं तो रवी सूर्य उजळून निघतो किंवा शोभून दिसतो. तद्वद्भेदम ग्रसित्वा तू, त्यातला भेद गिळून टाकलाय. प्रभैवेका विराजते, तो सगळा भेद गिळून फक्त ती प्रभाच शोभून दिसते, असं इथं गिरवाण अनुभवामध्ये म्हणले. म्हणजे कुणी भेद गिळलाय? त्या चैतन्यानं गिळले, त्या आत्मतत्वाने गिळलेलं आहे, त्या परमात्म्याने गिळलेलं आहे. आणि तो भेद गिळून टाकला तसा आपणही भेद सगळा गिळून टाकायचा.
सूर्य प्रभा मिरवतो, हा शब्द मी म्हणते तसंच त्या कुलकर्णींनी तेच सांगितलं. आणि प्रभेला सूर्याचाच गाभा असतो. जसं गर्भामध्ये आई बघा छान दिसायला लागते, गर्भ जेव्हा धारण करते तेव्हा. म्हणजे त्या दोघांमधलं अद्वैत इतकं असतं की आईमुळं बाळ मोठं होतंय आणि बाळामुळं आई तेजस्वी होते. सहज एकदम वाटलं असं. तसेच हे सूर्याचं आणि उषाचं म्हणजे प्रभेचं. तर प्रभेला सूर्याचाच गाभा आहे आणि त्याप्रमाणे हा सगळा भेद नष्ट करीत त्यांची शोभा एकत्वानं तळपत असते. म्हणजे शिवशक्तीचं दोन्ही मिळून तेज एकच असतं. शिवशक्ती असाही तिथे अर्थ अध्यारूत आहेच की तिचंच वर्णन करतायत. त्यांचं अभेदत्व सांगत असताना हे सगळे दृष्टांत दिलेले. दृष्टांत म्हणजे उदाहरण आणि हा सिद्धांत म्हणजे त्याच्यातून काढलेलं तत्त्व सार. ते पहिलं अशी जोडलं पाहिजे ना. चैतन्य म्हणजेच पुन्हा शिवशक्ती एकच आहे ना. शिवशक्ती ही चैतन्याचाच आविष्कार आहे आणि म्हणून त्यांच्यामधला भेद जेव्हा आपण संपेल तेव्हा आपल्याला हे सूर्य आणि प्रभेमध्ये भेद आहे असं लक्षात येणार नाही. आता याच्याच सारखा दुसरं उदाहरण जे चांगदेव 65 अनेकदा झालेलं होतं. बघा बरं, 26वी ओवी. का बिंब नाही, आपल्याला हे राहिलं ना, स्वरूपानंदांच्या ओव्या राहिल्या. काहीतरी कारण थोडं जरा अजून आपल्याला छान समजायला छान वाटतात या ओव्या आणि थोडक्यात सुलभ पद्धतीनं त्यांनी अगदी सांगितलेलं असतं. विलसते जैशी सूर्याठाई प्रभा, विलसते जैशी सूर्याठाई प्रभा, प्रभे माझी गाभा सूर्यत्वाचा. प्रभे माझी, माझी म्हणजे मध्ये बरं का. प्रभे माझी गाभा सूर्यत्वाचा, तैसा शिवशक्ती संकेत हा देखा, तैसा शिवशक्ती संकेत हा देखा, दावीतसे एका अद्वैतासी, दावीतसे एका अद्वैतासी. संकेत दिला जातो. हल्ली सिग्नल शब्द आपल्याला माहिती आहे. लाल रंग दिसला की तिथे थांबायचं असतं, पिवळा दिसला की आता तयारीत राहायचं आणि हिरवा दिसला की लगेच निघून जायचं असतं. तसं दावीतसे एका अद्वैतासी, अद्वैताचा संकेत देत आहेत ते दोघंजण, शिव आणि शक्ती, की आम्ही वेगळे नाही आहेत, तुम्ही नका आम्हाला वेगळं मानू, आम्ही दोघं एकच आहोत. तसं तुम्हीसुद्धा तुमच्यातला भेद सगळा संपवून टाका, म्हणजेच या विश्वातला भेद विसरून टाका. म्हणून हा सगळा खटाटोप आहे ज्ञानदेवांचा. एवढे ग्रंथ लिहिल्यानंतर अमृतानुभवाची जरी त्यांना यांनी सांगितली, निवृत्तीनाथांनी म्हणजे दादांनी किंवा गुरूंनी त्यांना आज्ञा केलेली आहे. आणि म्हणून गुरोहो आज्ञा विचारणीय, म्हणजे ही अविचारणीय, ही म्हणजे कारण. गुरूंची जी आज्ञा असते तिला असं नाही म्हणायचं का करायचं. आत्ताचा जर भाऊ असता तर काय म्हणला असता, एवढं मी केलं आणि आता कशाला पुन्हा अनुभव अमृत पाहिजे रे, खूप ऐकलं तुझं, एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली, एक एक अध्याय तू म्हणतच राहायचंस, छान सांगितलं, चल पुढे चल, चल पुढे चल, आणि आता पुन्हा अनुभव अमृत. असं नाही आहे. गुरूंची आज्ञा आहे ती आणि गुरूंची आज्ञा कधीही मोडायची नसते. म्हणजे असं का करायचं असं कधीच अविचारणीय. तसं आता ही गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून हे अद्वैताचं पहिलं प्रकरण शिवशक्तीचं समावेशन काल सांगितलं होतं, समावेश करायचं आहे, सगळ्यांचा एकमेकांमध्ये समावेश करायचा. बघा, एखादा पदार्थ माणूस बनवतो, आई बनवते, आपण बनवतो, मीठ एवढंसंच टाकलं जातं, तिखट थोडं जास्त, किंवा ते दोन्ही आपल्याला आवडीनुसार. काय पुऱ्या करायच्यात, काय करायचे, त्याच्यासाठी सगळ्याचं मिसळणं, समावेशन करतो. पीठ जर म्हणलं मला नाही यांच्याबरोबर राहायचे, माझं मला अस्तित्व ठेवायचे, तर राहील का? नाही, त्या पुऱ्या होणारच नाही. पुरण करताना गूळ आणि डाळ दोन्ही, डाळ शिजवल्यानंतर तिचंही अगदी
घोटून घोटून आपण छान आधी करतो हाताने, मग त्यात गूळ घालतो आणि तो गोळ तिच्यात इतका पटकन मिसळून जातो की त्याचं त्याला वेगळं अस्तित्व राहत नाही आणि डाळीलाही राहत नाही, म्हणून त्याला पुरण म्हणतो आपण. सहज गमतीनं म्हणून सांगते हे उदाहरणं. तसं हा संकेत दाखवत आहेत शिवशक्ती की आम्ही अद्वैत आहोत आणि तुम्हीही ते समजून घ्या. आता पुढची ओवी बघूया. का बिंब आता पुढची ओवी मी म्हटलं तसं चांगदेव 65मध्ये त्या प्रकारच्या ओव्या खूपदा आल्यात. का बिंब प्रतिबिंबा द्योतक म्हणा. का बिंब प्रतिबिंबा द्योतक, का बिंब प्रतिबिंबा द्योतक, प्रतिबिंब बिंबा अनुमापक, प्रतिबिंब बिंबा अनुमापक, का बिंब प्रतिबिंबा द्योतक, प्रतिबिंब बिंबा अनुमापक, तेवी द्वैतमिसे जे एक, तेवी द्वैतमिसे जे एक, मिरवत असे, तेवी द्वैतमिसे जे एक, मिरवत असे. तेवी म्हणजे त्याप्रमाणे, जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. हे शब्द ज्ञानदेवांना फार आवडतात. आता बिंब आणि प्रतिबिंब. बिंब म्हणजे आपण स्वतः आहोत आणि आपण जेव्हा आरशात बघतो तेव्हा आपल्याला प्रतिबिंब दिसतं. मग ज्याप्रमाणे बिंब आणि प्रतिबिंबाचं दर्शक आहे म्हणजे ते आपल्याला दिसतात. प्रतिबिंब बिंबा अनुमापक. अनुमापक म्हणजे तेवढंच असतं. माप जर घेतलं, अनु म्हणजे पाठोपाठ, मापक. आपली जेवढी शरीराची आकृती आहे तेवढंच प्रतिबिंब दिसतं. आता एक गंमत आठवली म्हणून सांगते किंवा तुम्ही अनुभवलेली असतील. आम्ही जेव्हा लहान मुलांना घेऊन अहमदाबादला गेलो होतो मागे, आणि तिथे असे वेगवेगळ्या प्रकारचे आरसे असतात बनवलेले. मग तिथे मात्र हे उदाहरण, जर एखादा लहान मुलगा तिथले आरशात बघून आला असेल तर तो म्हणेल हे सगळं चुकीचं सांगितलं ज्ञानदेवांनी, ते बाजूला ठेवा. पण इथे मात्र आरशामध्ये जेवढं आपला देह असतो तेवढंच प्रतिबिंब. आता आपलं सोडा, आपण एखादी वस्तू दाखवतो की हे आज आम्ही एवढं आणलेलं आहे बरं का, ही वस्तू आहे आम्ही प्रवासातून आणलेली. मग ती जेवढी असेल तेवढंच त्याचं प्रतिबिंब, म्हणजे तेवढ्याच मापा एवढं त्याचं अनुमापक. मग ते लहानही नसतं मोठंही नसतं. पण त्या आरसे महालामध्ये मोठी वस्तू लहान दिसणार, लहान वस्तू मोठी दिसणार, कृशवस्तू जाडजूड दिसणार, जाडजूड वस्तू बारीक दिसणार, असे ते आरसे बनवलेले असतात. पण आपण खरा जो आरसा आहे, खरं जे प्रतिबिंब आहे ते हे अनुमापकच असतं, एवढंच लक्ष ठेवायचं. तैसे द्वैतमिसे एक बरवतसे. आता इथं बरवतसे म्हणलं, काहींनी मिरवीत असे दिले, काहींनी बरवत असे. ते बरवत असे म्हणजे बरं दिसतं किंवा चांगलं असतं. आपण मिरवीत असे घेतलं तरी चालेल, काही ठिकाणी मिरवीत असे. आणि मिसे म्हणजे त्या निमित्तानं, म्हणजे भेद हा नष्ट होऊन त्याचं एकत्व शोभतं किंवा ते प्रतिबिंब एकच शोभून दिसते किंवा एकच नांदत असते. आरसा बाजूला गेला की संपला ना प्रतिबिंबाचा आविष्कार. प्रतिबिंब परत दिसणार नाही. आरशासमोर आपण उभं राहिलो तरच. परवा मी म्हटलं होतं की आपण असं प्रवासात जातो, छोटे छोटे आरसे लोक बरोबर घेऊन येतात. पण कधी कधी राहू दे ना, आपलं बिंबच कायम राहू द्यात. प्रतिबिंबाची गरज काय आहे? तसं ते आपण द्वैतच मानतो ना, ते आपल्यापेक्षा वेगळं मानतो, पण त्याचाच आविष्कार असतो ना तो. म्हणून आरशाची गरजच नाही. पूर्वीच्या म्हणी होत्या, काय, हातच्या कंकणाला आरसा कशाला. म्हणजे त्या कंकणामध्ये बायका बघत असतील प्रतिबिंब. बरं जाऊ द्या. बिंब हे प्रतिबिंबाचं दर्शक आहे. प्रतिबिंब हे बिंबामुळं दिसते आणि ते प्रतिबिंब हे बिंबा एवढंच असतं, तेवढ्याच मापाचं असतं. आणि त्याप्रमाणे द्वैताच्या निमित्तानं ते एकच शोभा आणतं किंवा मिरवत असतं. असं झालं आहे का की मी आत्ता
काय हिरव्या निळ्या काळ्या रंगाची साडी नेसली आणि प्रतिबिंबामध्ये पिवळी गुलाबी दिसतीये, नाही. मिरवी तसेचं छान वर्णन इथं पुन्हा केलेलं आहे की ते द्वैतमिशानी एकच शोभा, सारखे एकच म्हणजे सारखी शोभा असंही म्हणायचं असेल त्यांना, एकच शोभा मिरवीत असे. आता मुखाच्या ठिकाणी हा बिंबधर्म आहे आणि त्या आरशामध्ये प्रतिबिंब धर्म आहे किंवा प्रतिबिंब आहे. तर ते बिंब हेच प्रतिबिंबाचं काय म्हणू आपण निदर्शक आहे. ते त्याला प्रवृत्त करते तसंच दिसायला, तसंच दाखवायला. आणि आपल्या अंतःकरणामध्ये जी वृत्ती आहे तीच आपल्याला नेत्रातून दिसते. समजा माझ्याच डोळ्याला काही कावीळ वगैरे झाली की काय म्हणतात बघा, सगळं पिवळं दिसायला लागतं. मग जरी समजा मी निळी साडी नेसली असली ना, एखादा कावीळ झालेला मनुष्य किंवा मुलगी आली, मैत्रीण आली, ती म्हणेल काय गं तू रोज रोजच काय पिवळी साडी नेसतेस कारण त्याला डोळ्यामधला तो दोष आहे. तसं आपल्या वृत्तीचं परावर्तन सगळं होत असतं आणि ती वृत्ती मूळच्या मुखामध्येच पाहू लागतो आपण. जे आहे तेच दिसणं, तसंच दिसणं, तेवढंच दिसणं. ह्या दोन बिंब आणि प्रतिबिंब हे दोन शब्द वापरले तरी मूळ त्या एकाच मुखाची आहेत सगळी रूपं आणि मूळच्या मुखापेक्षा त्याच्यामध्ये काहीही वेगळेपणा नाही, म्हणजे एकत्वच आहे. तसंच एकत्व शिवशक्तीमध्ये आहे. म्हणजे परमात्मतत्व हे या द्वैताच्या मिशानं किंवा द्वैताच्या बहाण्यानं विलास पावत असतं किंवा विलसत असतं. हे सिद्ध केलं आत्तापर्यंत त्यांनी, तेच सगळं समजावून दिलं आहे. पुन्हा वाटलं असतं तो अन्वय एकदा बघा की का प्रतिबिंबा बिंबद्योतक बिंबा अनुमापक प्रतिबिंब तैसे एक द्वैतमिसे बरवत असे. खूप जणांनी बरवत असेच घेतले, काहींनी मिरवेत असे. तर आता फक्त आरशातच बघतो असं नाही. पूर्वीच्या काळी पाणी शांत असलं त्या पाण्यामध्ये सुद्धा आपलं प्रतिबिंब दिसतं बघा, नदीकाठी, एखाद्या सरोवराकाठी, तळ्याकाठी. आणि मग आरशातील प्रतिबिंबाचं प्रकाशक पाहणाऱ्याचं जे मुख आहे ते असतं आणि पाहणाऱ्याच्या मुखावर बिंबधर्माची कल्पना करणारं प्रतिबिंब असतं. जसं बिंब आहे तसंच प्रतिबिंब आहे, एवढं सोपं घ्या लक्षात. जे बिंब प्रतिबिंब रूपाने जरी हा वेगळा दिसत असला भाग तरीसुद्धा ते एकच आहे. तशीच पुरुष आणि प्रकृती या उभय रूपांनी एक सच्चिदानंद रूपच आत्मतत्व शोभत आहे. आता त्यांच्यातला भेद संपवायचा आहे, आपल्यातलाही भेद संपवायचा आहे आणि फक्त सच्चित आनंदरूप परमात्मतत्व एवढंच सगळीकडे भरून राहिलेलं आहे असं समजून घ्यायचे, असं जाणवायचे, असा भेद संपवायचा. पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणाल हे किती वेळ चालणार, आता संपत गेलेलं आहे. पहिला अध्याय यांचं जे तत्त्वज्ञान आहे ते संपत आलं. आता याच्यावर काय म्हणतायत बघा 64मध्ये, त्या 25व्या श्लोकावर 64 नाही रचलेली. बिंबचे प्रतिबिंबा प्रकाशित, सोपं आहे. बिंबच प्रतिबिंबाला प्रकाशित करतं. जसा सूर्यप्रभेला, प्रभा सूर्याला प्रतिबिंबे बिंबाचे अनुमान होतं. आता एखादा जर लांबून पाहत असेल प्रतिबिंब आणि ती व्यक्ती थोडीशी त्याच्या पाठीशी असेल आणि पाठीमागून जर त्याला ते प्रतिबिंब दिसलं तर काय होणार आहे, प्रतिबिंबे बिंबाचे अनुमान केलं जातं की ज्या अर्थी इथं हे असं आहे त्या अर्थी या व्यक्तीनं हिचं बिंब असं आहे. जैसे द्वैतमिषे अद्वैत अनुभवे की, तसे हे द्वैताच्या मिशानं, द्वैताच्या निमित्तानं हे अद्वैतच अनुभवायचं आहे. आता सांगितलं, त्यामुळं पुन्हा काही त्याच्यावर जास्त बोलण्याची गरज नाही. आता संस्कृत फक्त बघूया. सुंदर अशा रचना केलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला नकळत संस्कृतचाही एक संस्कार आपल्यावर होत राहील. द्योतकं प्रतिबिंबस्य बिंबं बिंबानुमापकं. खूप सोपी रचना केलेली आहे. हे द्योतक आहे, प्रतिबिंब हे बिंबाचं द्योतक आहे.
आणि बिंबम बिंबानु मापकम. बिंब हे प्रतिबिंब हे बिंबाच्या अनुमापक आहे, तेवढ्याच मापाचं आहे. प्रतिबिंबम तथा द्वैत व्याजेनैकम विराजते. तसे हे प्रतिबिंब, व्याज म्हणजे बहाणा, निमित्त, तर त्यातलं जे द्वैत आहे ते एकत्वानं शोभून दिसतं. त्या दोघांमधलं भिन्नत्व हे संपून जातं. म्हणून काय म्हणलेलं आहे, तैसे द्वैत मिसे एक बरवत असे. द्वैतामधलं ते एकत्वच आपल्याला शोभून दिसतं किंवा जाणवतं किंवा समजतं असं म्हटलं. तर कुलकर्णी काय म्हणतात, वीय कुलकर्णी. हे बिंब प्रतिबिंबाला प्रकाशित करतं, हे तर आपण पाहिलं. आणि प्रतिबिंब बिंबाच्या एवढंच असतं. सोपं पुन्हा सांगतो. समजा आता मी सांगितलं तेच, आरशापुढं उभे राहिलो तर आपण बिंब आणि आरशात आपलं प्रतिबिंब, आपणामुळं आरशातलं प्रतिबिंब देखणं किंवा दिसतं, आणि ते आपल्या एवढंच असतं. हे काही वेगळं नाही, फक्त प्रत्येकाची भाषा थोडी वेगळी. तसं द्वैताच्या निमित्तानं एकच वस्तू शोभत आहे, मीच आरशात दिसत आहे, हे द्वैत मला माझंच दर्शन घडवत असतं. खरं सांगू, आपल्या फक्त चेहऱ्याचं आणि आपण देहाचं सगळं प्रतिबिंब पाहत असतो. आपल्या अंतरंगातलं जर प्रतिबिंब दिसलं तर काय काय होईल हो? आत्ता माझ्या मनामध्ये आनंद आहे, आत्ता माझ्या मनामध्ये दुःख आहे, किंवा आत्ता मला कोणाबद्दल तरी क्रोध आलेला आहे, ते जर व्यक्त झालं आणि तीच व्यक्ती समोर असेल आणि मी खोटावरवर बहाणा केला तर किती हे होईल. ते आपल्याला अंतरंग समजून घ्यायचं, अंतरात्मा समजून घ्यायचं. तर पुढची ओवी आहे ती आपण उद्या पाहूया. आता याचं फक्त अमृत ह्यांचे स्वरूपानंदांची ओवी बघू. बिंबचिते जैसे, बिंबचिते जैसे दावी प्रतिबिंब, प्रतिबिंबे बिंब कल्पो येई, प्रतिबिंबे बिंब कल्पो येई. तैसे शिवशक्ती निमित्ते करून, तैसे शिवशक्ती निमित्ते करून, स्वरूप चितघन खेळे एक. स्वरूप चितघन, चितघन म्हणजे चैतन्याने युक्त भरून राहिलेलं आहे, चैतन्य सगळीकडे भरून राहिलेलं आहे, चितघन आहे ते. स्वरूप चितघन खेळे एक, त्याचा जणू काही हा खेळ आहे, म्हणजे ते एकत्व खेळत असतं किंवा एकत्व दाखवत असतं. आता उद्यापासून पुन्हा उरलेला वेगळा भाग. सगळीकडे सारखे दृष्टांतही कामाचे नाहीत ना, पुन्हा सिद्धांत काहीतरी सांगितलाच पाहिजे, तो उद्या बघूया. आता जे प्रार्थना पाहतोय त्यातला शेवटचा श्लोक सांगणार आहे आता, इदम उपकर्तुमचा, म्हणजे त्याचा आज अर्थ समजावून द्यायचा आहे तुम्हाला. यत्र शारदा कृपा प्रसादः, यत्र शारदा कृपा प्रसादः, यस्य श्रवणात् परमानन्दः, यस्य श्रवणात् परमानन्दः. निहितो, किती सुंदर रचना केलेली बघा. निहितो यत्रामृत निःशन्दः, निहितो यत्रामृत निःशन्दः, काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत्. काव्यतत्त्वयोः, मी मुद्दाम ते उच्चार स्पष्ट सांगते, म्हणताना यो हो करायचं नसतं, यो असा जोर द्यायचा असतो. काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत्, रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. अहो, हे ज्ञानदेव काय, समर्थ काय, तुकाराम काय, इथे ज्ञानदेवांची स्तुती आहे म्हणून ज्ञानदेवांच्याबद्दल म्हटले, पण ते सगळे एकसारखेच आहेत. त्या सगळ्यांना काय झालेलं आहे तर
यत्र शारदा कृपाप्रसाद, यांच्यावर शारदेची कृपा झालेली आहे, शारदेचा कृपाप्रसाद मिळालेला आहे. यस्य श्रवणात परमानंद, कुठलीही ओवी वाचा, अगदी हरिपाठातली वाचा, ज्ञानदेवीची वाचा, आणि चांगदेव पासच आता आपल्याला काही सगळ्यांना लता मंगेशकर होता येत नाही, त्यांनी त्याच ओव्यांना किती सुंदर चाली लावल्या, ती त्यांना वेगळी प्रतिभा मिळाली. पण लिहिणाऱ्यांनी किंवा ज्यांच्या मुखातून ही ओवी बाहेर पडली त्यांच्यावर शारदेचा प्रसाद आहे. आणि ती ऐकल्या श्रवण केल्या परमानंद, अत्यंत आनंद होतो. कुणी कंटाळून जातं का, नको बाबा आता आम्हाला पुढच्या ओव्या नकोत, आपण उलट म्हणतो अजून 2 घेतल्या असत्या ताईंनी ओव्या तर बरं झालं असतं, 6पर्यंत हरकत नाही, असंही कधी कधी वाटतं. आणि निहितो यत्र अमृत निश्चंद, निहित म्हणजे जपून ठेवलेलं आहे, यत्र म्हणजे जेथे, अमृत निश्चंद, अमृत स्रवतय झरतय तिथे अमृताचा साठा केलेला आहे. म्हणून त्याला म्हणले, कसा अमृताचा साठा आहे, काव्य तत्वयोहो कृतवंतम तत्, काव्य आणि तत्व, नुसतं काव्य नाही आहे, नुसतं तत्वज्ञान नाही आहे, तर त्या दोहोंची रचना केलेली आहे. कृतवंतम तत्, काय केले, त्या दोहोंच्या छतून एक बनले काय, रसायनम, रसायनम मधुरम. नुसत्या ओव्या जर वाचल्या गद्यात तर छान वाटेल का हो, नाही, ते काव्य आहे. म्हणून काव्य आणि त्याच्यातून हे सगळं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. म्हणून काव्य तत्वयोः कृतवंतं तत् रसायनं मधुरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम. आणि असं सुमधुर रसायन त्यांनी तयार केले, काव्यातून तत्वज्ञान, काव्य आणि तत्वज्ञानाचं सुंदर असं रसायन केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना वंदन करतो, म्हणजे आम्ही त्यांना वंदन करतो असं देवीप्रसाद खरवंडीकर म्हणत होते. पण त्यांनी आपल्या सगळ्यांना त्यांच्या ठिकाणी ठेवलेलं आहे, नेमलेलं आहे. म्हणून आपणही त्यांना वंदन करूया आणि ज्ञानेशाची आरती म्हणूया. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. आपल्या ठिकाणी म्हणत राहा. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. उद्या घ्यायचा आहे ना वर्ग.